नमस्कार, मी सुवर्णा. न्यूज 18 लोकमतच्या आरोग्य परिषद या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आरोग्य परिषदच्या माध्यमातून वेगवेगळ्या आरोग्याशी निगडित असलेल्या विषयांवर आपण संवाद घडवून आणण्याचा प्रयत्न करतो आहोत. आणि आत्ता आपण बोलणार आहोत तो अत्यंत महत्त्वाचा विषय आहे IVF या विषयावर आत्ता आपल्याला संवाद साधायचा आहे. तर सगळ्यात पहिले ओळख करून देते डॉक्टर नंदिता पालशेतकर, जे आपल्याकडे IVF विषयी बोलायला आलेले आहेत आणि त्यांच्यासोबत आहेत डॉक्टर रोहन पालशेतकर. तर डॉक्टर नंदिता, तुमची ओळख करून देताना मला फार दोन महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या आहेत. एक म्हणजे 1998 मध्ये लेझर हॅचेसच्या माध्यमातून पहिली जुळी बाळं ज्यांच्या माध्यमातून समोर आली त्या म्हणजे डॉक्टर नंदिता, ही त्यांची ओळख. डॉक्टर, पहिलाच प्रश्न मला विचारायचा आहे, IVF म्हणजे काय? सोप्या भाषेत जर तुम्हाला आमच्या प्रेक्षकांना सांगायचं आहे. IVF म्हणजे आम्ही बाळ तयार करतो शरीराच्या बाहेर. जे नॉर्मली शरीरात होतं ते आम्ही शरीराच्या बाहेर एका लॅबॉरेटरीमध्ये करतो आणि त्याला आम्ही IVF बोलतो. म्हणजे स्त्रीबीज घेतो, एग्स फ्रॉम अ गर्ल, आणि स्पर्म्स घेतो फ्रॉम अ मॅन, आणि त्यांचं मिलन जे आहे ते आम्ही एका डिशमध्ये करतो. टेस्ट ट्यूबमध्ये नाही, डिशमध्ये करतो. आणि मग ती डिश इन्क्युबेटरमध्ये ठेवली जाते, जिथे टेम्परेचर, बॉडी, ऑस्मोलॅलिटी वगैरे बरेचसे प्रकार असतात, ते तुमच्या शरीरासारखे असतात. तिथे आम्ही 3 ते 5 दिवस ते वाढू शकतो. आणि त्याच्यानंतर मग ते तयार झालेलं बाळ असतं ते अलगदपणे उचलून आम्ही गर्भाशयात किंवा पिशवीत टाकतो. इनफॅक्ट आज सकाळी मी 4 पेशंट्स केले अशा की बाळं उचलून टाकली. तर आय थिंक ते एक जे आनंद असतो की हे मी मायक्रोस्कोप खाली असं 8 सेल बाळ पाहिलेलं असतं, आणि जेव्हा त्याच्यानंतर आम्ही डिलिव्हरी केली, आज ट्विन्स बाळं झाली आणि ते अशी हालत रडत बाहेर निघतात. म्हणजे इट इज फॅसिनेटिंग, इट इज रिअली फॅसिनेटिंग की ॲक्च्युली हा प्राण आम्ही लॅबॉरेटरीमध्ये तयार केला आहे. अगदी बरोबर, पुनरुज्जीवनाचा आनंद असतो तो. तर डॉक्टर, मी थेट IVF बद्दल बोलतोय म्हणून विषयाला हात घातला, पण IVFच्या आधी काही प्रक्रिया असते का? म्हणजे IVF कडे जाण्याआधी तुम्ही तुमच्याकडे जे कपल्स येतात, पेशंट्स येतात, त्यांना काय मार्गदर्शन करता? म्हणजे त्याच्या आधी काही? तर जनरली जेव्हा पण पेशंट्स आमच्याकडे येतात, पहिलं तर आम्हाला हिस्ट्री घ्यायला लागतं, आम्हाला बघायला लागतं की काय कारणं आहेत की ते प्रेग्नेंट नाही होऊ शकत. बरोबर. कारण आपण बघू, इंडियाची पॉप्युलेशन जगात सगळ्यात जास्ती आहे, तरी पण आपलं पॉप्युलेशन हॅज द हायेस्ट नंबर ऑफ इन्फर्टिलिटी केसेस म्हणजे पूर्ण दुनियात. तर त्याच्यामुळे वी नीड टू अंडरस्टँड की ह्यांना PCODचा त्रास आहे का, एंडोमेट्रिओसिसचा त्रास आहे, फायब्रॉइडचा त्रास आहे, की त्यांचे रिपीटेड IVF फेलियर्स कशामुळे होत आहेत, हे सगळं आपल्याला बघायला लागतं. तर जनरली आम्ही सगळे टेस्ट करतो. नाव समथिंग ॲज सिम्पल ॲज PCOD, आपण खूप लोक बोलतात की त्यांना मुलंच नाही होत. बरोबर. बट दॅट्स सो नॉट ट्रू. आता त्यांनी फक्त लाईफस्टाईल मॉडिफिकेशन म्हणजे एक्सरसाइज, डाएटवर जरा थोडं लक्ष दिलं तर दे कॅन कन्सीव्ह नॅचरली. इनफॅक्ट लास्ट मंथमध्येच आमच्याकडे एक पेशंट आली होती हू वॉज 2 IVF फेलियर्स. PCODचा त्रास होता. मी जस्ट सांगितलं, जोपर्यंत आपले 10 किलो कमी नाही होत मी तोपर्यंत IVF चालू नाही करणार. तर मी पूर्ण डाएट, एक्सरसाइज प्लॅन केला. 2 आठवड्यात तिने 4 किलो कमी केले, आणि तिला ऑलवेज इरेग्युलर पिरियड्स PCOD मुळे असायचं. ती बोलली, ह्यावेळी तुम्ही बोलला वजन कमी झालं तर पिरियड्स येतील, पिरियड्स नाही आले. प्रेग्नन्सी टेस्ट केलं, पॉझिटिव्ह. ते फॉर अ लेडी हुज 2 IVF फेलियर. सो IVF म्हणजे इमिजिएटली नाही जायचं. आपल्याला एक वेळा कारण समजला तर आम्ही एगचं टेस्टिंग करतो, बघतो की त्याचं रिझर्व किती आहे. पण द बिगेस्ट फॅक्टर आम्हाला जो अफेक्ट करतो आमच्या रिझल्ट्सला इज द एज. सो द यंगर द पेशंट्स, it's always easier to help them conceive before we jump to the IVFचा स्टेज. बरोबर. मग मला डॉक्टर नंदिता तेच विचारायचं आहे की आत्ता सध्या आम्ही असं ऐकतोय की खूप यंगेस्ट कपल्स जे आहेत ते IVFसाठी वळतायत, तर ते खरं आहे का, आणि असं कशामुळे? आय थिंक सुवर्ण, अवेअरनेस वाढलेला आहे, आणि तुमचे असे प्रोग्राम्स, न्यूजपेपर्स, आणि आजकालचं जनरेशन घाबरत नाही बोलायला की माझं बाळ IVFचं आहे. म्हणजे एक स्टिग्मा आहे तो जरा कमी कमी होत चाललाय. आणि त्याच्यामुळे हे जे त्यांना
कळून चुकतंय की बाबा लवकर जर गेलो, ट्रीटमेंट लवकर घेतली तर सक्सेस रेट चांगला आहे. मी तुला सांगू, म्हणजे ही प्रॅक्टिस मी 10 वर्षात बदलताना पाहिली आहे. 10 वर्षापूर्वी माझ्या क्लिनिकमध्ये 38, 40, 42, 43 वर्षाचे पेशंट्स यायचे आणि मी विचारलं, तुम्ही काय इतका वेळ वेळ घालवला? नाही, आम्हाला सांगितलं तुमच्यात काय प्रॉब्लेम नाही, तुम्हाला मूल होणार. तर ही जी गोष्ट आहे ती बदलली पाहिजे की जर तुम्ही प्रयत्न केला वर्षभर आणि तुम्हाला मूल झालं नाही तर प्लीज डॉक्टरकडे जा इमिजिएटली. ट्रीटमेंट घ्या. जसं रोहन बोलला की डायग्नोसिस करा की व्हॉट इज द कॉज आणि ते कॉज आपण ट्रीट करू शकतो. पण आता जे बघतोय आम्ही तर नॉट एव्हरीबडी असं ना, म्हणजे थोडेसे लोक लवकर येतात पण बरेचसे लोक, प्रॉब्लेम काय झाला आजकाल, मुली करिअर्स करतायत, शिकायला फॉरेनला जात आहेत, मग राईट पार्टनर नाही मिळालेला, त्यामुळे उशिरा लग्न होत आहेत आणि मग उशिरा येत आहेत. तर तो पण हा प्रॉब्लेम आहे. तर दोन्ही प्रॉब्लेम्स जे आहेत ते डेफिनेटली, तर आपल्याला बराच वेळ अजून त्या लेवलला पोचायला जिथे लोक लवकरात लवकर येतील की 1 वर्ष ट्राय केलं नाही झालं, चला आपण IVF स्पेशलिस्टकडे जाऊया. मी आय गिव्ह यू माझं स्वतःचं एक्झाम्पल. आय वॉज व्हेरी लकी दॅट आय एम इन दिस फॅमिली जिथे मला IVF बद्दल माहित होतं. आता आम्ही डॉक्टर्स असताना वी आर ऑलवेज फोकसिंग ऑन आवर करिअर्स फर्स्ट. पण आय गॉट मॅरिड व्हेरी अर्ली. तर आई बोलली की ॲज युजल आई बोलणार, वेन आर यू मेकिंग मी अ ग्रँडमदर. तर आम्ही बोललो की आता आम्ही अभ्यास करतोय, हाऊ कॅन वी प्रिपेअर फॉर ऑल दॅट. सो शी टोल्ड मी टू फ्रीज माय एम्ब्रियोज. तर आम्ही लिटरली आमचे एग्ज घरापासूनच सुरुवात झाली लिटरली. तर म्हणून आम्ही, अँड आय टॉक अबाउट इट व्हेरी ओपनली, कारण महत्वाचं आहे की लोकांना कळेल की असे फॅसिलिटीज अवेलेबल आहेत जिथे तुम्ही तुमच्या बायोलॉजिकल क्लॉकला स्वतःच्या हातात घेताय. तर आम्ही आमचे एम्ब्रियोज, म्हणजे जशी आई बोलली होती की स्त्रीबीज घेतो, धातू घेतो, बच्चू तयार करतो, हे बच्चू आम्ही फ्रीज करून ठेवतो. अँड सपोज मला आत्ता बाळ पाहिजे, वेन आय एम ऑलमोस्ट 40, आय कॅन स्टील यूज दोज एम्ब्रियोज. ते एम्ब्रियोज अजून माझे 27 वर्षाचेच असतील. बरोबर. आणि हे उदाहरण आहे ना तुमचं स्वतःचं, ते कदाचित लोकांमधले अजून जे काही डोक्यात असलेले संभ्रम आहेत ते दूर करायला खूप महत्वाचं ठरेल. तर मला विचारायचं होतं, 2007 पासून आम्ही हे करतोय एग फ्रीजिंग. हो, म्हणजे ज्या मुलींची लग्न नाही झालेली, ज्या मुलींना पार्टनर नाही मिळालेला, करिअर किंवा कॅन्सरच्या पेशंट्स, त्यांना औषधं अशी दिली जातात की ओव्हरी डॅमेज होते. मग एंडोमेट्रियोसिस जे रोहन बोलला आता, हो. त्याच्यामुळे देखील ओव्हरी डॅमेज होते. तर अशा सगळ्या पेशंट्समध्ये एग फ्रीजिंग करणं फार जरुरी आहे. ॲक्च्युली आज एक पेशंट होती एंडोमेट्रियोसिस, यंग अनमॅरिड गर्ल. मी तिच्या आईशी बोलले की मी म्हटलं प्लीज, आयडियली ऑपरेशन करायच्या आधीच फ्रीज करायला पाहिजे होतं, पण लकीली तिच्या ओव्हरीज अफेक्टेड नाही आहेत. तिला एंडोमेट्रियोसिस बाकी सगळीकडे आहे. तर तिला आम्ही ओव्हरी एग फ्रीजिंग सांगितलेलं आहे. तर आय थिंक ही नवीन एक टेक्नॉलॉजी जी आली आहे, जी बऱ्याचशा मुली येतात, डायना हेडन, एकता कपूर, त्या ओपनली बोललेल्या आहेत. आणि मला तरी वाटतं जर इवन आय थिंक हिना खान ना, तिचा आता ब्रेस्ट कॅन्सर झालेला, मोना सिंग पण बोलली they have होती. talked about it openly की they are freezing the eggs. I think ही टेक्नॉलॉजी मुलींना एम्पॉवरमेंट देते. बरोबर. आणि एक फ्रीडम देते की यू कॅन डू व्हॉट यू लाईक विदाउट वरिंग अबाउट लग्न झालं पाहिजे, मूल झालं पाहिजे. नाही तर मी तर प्रत्येक प्रोग्रामवर पण सांगते 27-28 वर्षात एखादं मूल झालं तर बरं आहे. मी थोडंसं डिफर करीन त्याच्यावर. आय थिंक एव्हरीवन हॅज, सगळ्यांचा स्वतःचा टाइम असतो जेव्हा त्यांना मूल पाहिजे. पण एवढं इम्पॉर्टंट आहे की हे जे टेक्निक्स जसं एग फ्रीजिंग, एम्ब्रिओ फ्रीजिंग आहे, ते तुम्हाला कंट्रोल घेऊन देऊ शकतात. आता कोण डॉक्टर कपल असलं 27-28ला आमची अभ्यास नाही संपली असतात, आम्ही अजून अभ्यास करत असतो तोपर्यंत. तर त्यावेळी अभ्यास करायचा की बाळाची काळजी घ्यायची ते समजत नाही. इन द सेन्स माझी वाईफ पण डॉक्टर आहे. सो हाऊ कॅन आय एक्सपेक्ट हर टू लिव्ह एव्हरीथिंग आणि बाळाची काळजी घ्यायचं, ऑर हाऊ कॅन एनीवन एक्सपेक्ट मी टू लिव्ह एव्हरीथिंग. आणि हे तर एम्ब्रिओ फ्रीज केले किंवा जे सिंगल गर्ल्स आहेत ते एग फ्रीज करू शकतात आणि स्वतःच्या बायोलॉजिकल क्लॉकला स्वतःच्या हातात घेऊन दे गेट एम्पावर्ड. त्यांना ॲक्च्युली चॉईस भेटते की वेन दे वॉन्ट टू गेट प्रेग्नेंट. तर ते 35ला पण प्रेग्नेंट व्हायचं असलं तर त्यांची अंडी लवकर फ्रीज झाली असली तर तेव्हा आपण
यूज करू आणि ती शकतो. त्या वयातली असतात त्यामुळे ती जास्त ऍक्टिव्ह असतात. ते पर्सनल गोष्ट सांगू का? क्वालिटी इज व्हेरी गुड. हा जेव्हा मला आय वॉज प्रेग्नेंट विथ हिम, आय हॅड टू टेक अ 2 year ब्रेक इन माय करिअर. माझं MD ला मला 2 वर्ष थांबावं लागलं. तर ओके, आय हॅड अ बॅकअप, आय कुड डू इट, पण नॉट एव्हरीबडी कॅन डू दॅट. तो Exactly. दॅट्स एक्झॅक्टली व्हॉट ही इज पण टॉकिंग मग आता अबाउट. हे IVF आहे तर त्याची प्रक्रिया कशी असते? म्हणजे आम्ही अजूनपर्यंत हेच ऐकत आलोय की एकतर खूप खर्चिक आहे IVF आणि दुसरं म्हणजे प्रचंड पेनफुल आहे. हो. तर ते खरंच तसं आहे का? आणि नाव आय कॅन टेल यू दिस फ्रॉम माय वाईफच्या पर्सनल एक्सपिरियन्स करून. तर काय होतं, पाळीच्या दुसऱ्या दिवसापासून आपण इंजेक्शन्स डेली लागतात 10 दिवसासाठी. पण हे इंजेक्शन्स जे असतात दे आर रिलेटिव्हली पेनलेस. म्हणजे एकदमच छोटी सुई असते जी पोटावर पण लागू शकते किंवा कमरेवर लागू शकते. आता ज्यांना भीती असते थोडी सुईची ती त्यांना ऑलवेज असणारच. पण द प्रोसिजर इट सेल्फ इज नॉट पेनलेस. कारण एक वेळा ती अंडी पूर्ण होतात, जेव्हा आम्ही ती अंडी बाहेर काढतोय, हा एक मिसकन्सेप्शन आहे की पोट उघडून आपल्याला काढायला लागतं. हे आम्ही सोनोग्राफी थ्रू जसं ब्लड कलेक्शन असतं तसंच बाहेर काढतो आणि हे पूर्ण ॲनेस्थीसियाच्या अंडर असतं. अच्छा. सो देर इज झिरो पेन. आणि प्रोसिजर झाल्यानंतर पण पेन किलर्स देतो म्हणजे यू डोंट फील एनिथिंग. माझी स्वतःची वाईफ वॉज ॲब्सोल्युटली कम्फर्टेबल. आमचं प्रोसिजर जेव्हा झालं, इमिजिएटली आफ्टर 1 hour ती चालत होती आणि आम्ही हॉस्पिटलच्याच रूममध्ये फिरतोय आणि बोलतोय आणि सगळं करतोय. सो द रिकव्हरी पिरियड इज ऑल्सो व्हेरी गुड. आणि असं नाही की आपल्याला 2 दिवस 3 दिवस ॲडमिशन लागतं. सकाळी आम्ही ॲडमिट केलं, पिकअप झालं, 5-6 तासात तुम्ही परत घरी पण जाता. तो पेशंट फ्रेंडली झालंय. आणि ॲक्च्युली ना मला वाटतं फार महत्त्वाचा भाग म्हणजे काउन्सिलिंग, टॉकिंग टू द बरोबर. पेशंट, हँड होल्डिंग द पेशंट. आय थिंक तेवढा आधार तिला दिल्यामुळे शी बिकम्स मोर कॉन्फिडेंट. आपण एक व्हॉट्सॲप ग्रुप केला तर त्याच्यावर ती प्रश्न विचारू शकते. आय थिंक हे सगळे ही जी टेक्नॉलॉजी आता आलेली आहे त्याचा आपण वापर केला पाहिजे. आणि बरोबर. त्यांनी मी सांगते तुला की बऱ्याचशा मुली घाबरतात, पण जेव्हा त्यांचं प्रोसेस संपतो तेव्हा मला म्हणतात की अरे आम्हाला वाटलंच नाही की एवढं इझिली हे होऊ शकेल. त्यामुळे टेक्नॉलॉजीमुळे ऑफकोर्स टेक्नॉलॉजी बदलली आहे. जसं तो म्हणतो इंजेक्शन्स, आणि आता गोळ्या पण चालू झाल्यात, म्हणजे आम्ही इंजेक्शन्स कमी करू शकतो. आणि खर्चिक आय थिंक खर्च, तुम्ही जीव तयार करताय, यू आर क्रिएटिंग लाईफ. तर त्याच्यासाठी लागणारी जी साधन सामुग्री असते ती मी जेव्हा सुरुवात केली 35 वर्षापूर्वी तेव्हा आम्ही फॉरेनहून सगळं मागवायचो. आता मेड इन इंडिया, आपलं मोदीजीचं मेड इन इंडिया आहे. आणि खरंच बऱ्याचशा गोष्टी, औषधं, हे सगळं इन हाऊस मिळतं आम्हाला, म्हणजे इंडियन फॅक्टरीज त्यामुळे मधून. तेवढा खर्च खूप अरे आता मी सांगू तुला, म्हणजे जेवढं पोट पिशवी काढायचं ऑपरेशनचा खर्च नसेल तेवढं IVFचं झालंय. आणि बजेट IVF सेंटर्स चालू झालेत. आणि आय थिंक आपल्या देशात इट्स व्हेरी इम्पॉर्टंट की 2 प्रकारचे पेशंट्स आहेत. हार्डली 1% जो हू इज इन दॅट अपर मिडल क्लास किंवा अपर क्लास. बाकीचे सगळे वी आर स्ट्रगलिंग, एव्हरीबडी स्ट्रगलिंग. त्यामुळे ते दोन्ही ग्रुपला व्हॉट इज द वर्ड, ॲक्सेसिबिलिटी झाली पाहिजे. अँड आय थिंक दॅट्स इम्पॉर्टंट अँड दॅट्स व्हॉट यू आर डुईंग ॲट DY पाटील. आता ऑनेस्टली इट केस टू केस डिपेंड करतं. आमचे IVF केसेस कॅन बी डन ॲट अ व्हेरी लो कॉस्ट, जेव्हा जास्ती प्रॉब्लेम्स नसतात, वेन पेशंट्स लवकर येतात, वी कॅन कॅच देअर प्रॉब्लेम्स अर्ली, तर मग तेव्हा जास्ती खर्च नाही होत. पण आता सेम पेशंट माझ्याकडे जेव्हा ते 40 होतात किंवा 38 होतात, तेव्हा ऑब्व्हियसली आपल्याला टेक्नॉलॉजीज जास्ती लागतात, आपल्याला इक्विपमेंट्स जास्ती लागतात, इंजेक्शन्स जास्ती लागतात, तर त्याच्यामुळे पण खर्च वाढतं. सो त्याप्रमाणे इफ यू टेक युअर डिसिजन्स अर्ली अँड यू कम अर्ली. आपण कसं बोलतो, तुम्ही हे सपोज काय चेस्ट पेन होतो आणि आपण जातो 2D एको किंवा ECG काढतो, तेव्हा सगळं ठीक असतं. अँड इफ यू मेक द राईट लाईफस्टाईल चेंजेस, तुम्ही डॉक्टरकडे लवकर गेला आणि सगळं केलं तर अँजिओप्लास्टी नाही लागत. अँजिओप्लास्टी केव्हा लागते, जेव्हा आपण काळजी नाही घेत आणि आपण लेट जातो, जेव्हा नाही घेत. तो इट्स सिमिलर टू IVF पण. इफ यू टेक युअर डिसिजन्स अर्ली, आपण राईट टाइमला राईट प्लेसकडे गेलो,
तर यू विल डेफिनेटली गेट युअर ट्रीटमेंट जिथे तेवढं खर्च नाही होणार जेवढं लोकांच्या डोक्यात आहे. अगदी बरोबर. इथे मला एक फक्त नमूद करायचं की डॉक्टर नंदिता यांचा जो IVFचा सक्सेस रेट आहे तो खूप खूप जास्त चांगला आहे. तर हा तुम्ही कसा काय मेंटेन केलात? आय थिंक जेव्हा मी सुरुवात केली 35 वर्षापूर्वी, तेव्हा सक्सेस रेट 10 ते 15% होता. सो ना, यू वोंट बिलीव्ह इट, आता सक्सेस रेट 50 ते 60% गेलेला आहे. पण ऑफकोर्स जसं ह्यानी सांगितलं एज, हां. तुम्ही जर 30-35च्या आत असलात तर तुमचा सक्सेस रेट तेवढाच हाय आहे. हं. पण जसं जसं वय वाढत जातं तसं तसं सक्सेस रेट कमी होतो. पण ते म्हणजे स्वतःच्या अंड्यानी. तर आता सपोजिंग माझ्याकडे 45 वर्षाची स्त्री असेल आणि तिला मी एग डोनेशन करणार आहे, तर तिचा सक्सेस रेट 50 ते 60%च आहे. अच्छा. देअर एज डज नॉट मॅटर. ते अंडाशयाचं जे हे असतं त्याच्यावर आपल्याला इम्पॉर्टन्स गोष्टी, द्यायला लागतं. हां. म्हणून मी परत बोलतो ते एग फ्रीजिंग बद्दल. हो. वारंवार IVF फेल्युअर होतं असे खूप केसेस पाहिले. तर त्यावेळेला काय सजेशन असतं तुमचं? आय टेल यू ऑनेस्टली, माझ्याकडे तरी पण सिम्पलर केसेस येतात बिकॉज आय एम ऑलमोस्ट 15 इयर्स इन टू प्रॅक्टिस. तर माझ्याकडे स्टील पेशंट ज्यांनी IVF नाही ट्राय केलंय. मी लास्ट 1 वर्षात आय डोंट थिंक तिच्याकडे एक सिम्पल केस आली आहे. एव्हरी पेशंट जे ह्यांच्याकडे येतं ते ऑलवेज IVF फेल्युअर. TLC लागतं, टेंडर लव्हिंग केअर. त्यांचा हात पकडून त्यांना समजायला पाहिजे की बरोबर. काय काय कारणं असू शकतात ज्याच्यामुळे हे प्रेग्नन्सी नाही थांबत आहे. ऑफकोर्स त्याच्यानंतर आम्ही इन्व्हेस्टिगेशन्स करतो. आता आम्ही एक इन्व्हेस्टिगेशन करतोय जिथे आम्ही ऑलमोस्ट 300 ते 400 रिप्रोडक्टिव्ह जीन्स म्हणजे जे प्रेग्नन्सीचे जीन्स असतात ते आम्ही टेस्टिंग करतोय बघायला की का नाही थांबत आहे, काय कारण असू शकतं. त्या जेनेटिक टेस्टिंगवर पण आपल्याला कळतं की कोणती ट्रीटमेंट ह्या पेशंटला स्पेसिफिक आहे. असं नाही की सगळे IVF फेलियर्सला एकच ट्रीटमेंट लागते. तर आपण हे सगळ्या ईच पेशंटला इंडिव्हिज्युअलाइज करून करू शकतो. मग दुसरं आहे की आम्ही एक दुर्बीनची टेस्ट करतो जे हिस्ट्रोस्कोपी बोलतो, ज्याच्यामध्ये आम्ही पिशवीच्या आत 2 मिलीमीटरचा कॅमेरा टाकतो बिना काय कट्स काय पण, आणि आम्ही ऍक्च्युली गर्भाशय आतमधून बघतो की ती चांगली आहे की नाही, लाइनिंग मध्ये काय प्रॉब्लेम आहे जिथे बाळ चिकटणार आहे, TBचं काय प्रॉब्लेम आतमधून दिसतंय का, आतमध्ये काय पडदा आहे, काय गाठ आहे, ते काय पण असलं तर आपण ते क्लिअर करून ते बघू शकतो. आणि हे सगळं आपण बघून मग अजून ट्रीटमेंट प्रोटोकॉल्स असतात ज्याच्यामध्ये आम्ही त्यांना एक्स्ट्रा काय औषधं देतो ज्याच्याने त्यांचे चिटकायचे चान्सेस इम्प्रूव्ह होऊ शकतात. बरोबर. आणि ऑफकोर्स ही हॅज नॉट टच्ड ऑन द लॅबॉरेटरी ॲस्पेक्ट. हां. लॅबॉरेटरी फार महत्त्वाची आहे. नवीन टेक्नॉलॉजीज आहेत. तुला माहिती आहे ChatGPT आलाय, हो. बरोबर? किती वर्ष झालं? 1-2 वर्ष? 2 वर्ष. मी आर्टिफिशियल इंटेलिजन्स कोविडपासून वापरते माझ्या लॅबमध्ये. सो आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी आमचं जे फील्ड आहे ते टोटली चेंज झालं आहे. अँड वी आर गेटिंग बेटर सक्सेस रेट, बेटर प्रेडिक्शन. सो इट्स रिअली अमेझिंग व्हॉट इट हॅज डन. आता तर एवढं लॅबचं फॉरवर्ड झालं आहे की मी अंडं घेतलं, ते टाकलं की ते बाहेर सगळं रोबॉटिक्सनी सगळं होऊन शेवटी बाळ येणार. ओके, म्हणजे ब्लास्टोसिस जे मी पिशवीत सोडते ते हो. पूर्ण 9 महिन्याचं बाळ अजून नाही झालेलं, पण ते पण होईल. आय मीन आय थिंक हा करेल प्रॉबेबली. प्रॉबेबली जेव्हा माझे 35 वर्ष होतील प्रॅक्टिस तोपर्यंत मी करून देऊ शकेन. बरोबर. पण एम्ब्रिओस्कोप म्हणजे काय, टाइम लॅप्स फोटोग्राफी माहिती आहे ना तुला? आम्ही त्या बाळाची ऍक्च्युअली टाइम लॅप्स फोटोग्राफी करतो आणि एक मूवी बनवतो आणि त्याचं ग्रोथ पॅटर्न बघतं आणि ते अल्गोरिदम कम्प्युटरमध्ये फीड केलं जातं. क्लाउड इज इन, आय मीन द डेटा इज इन स्वीडन. तो डेटा सगळा जातो आणि तिथनं ते सगळं असेस करून आम्हाला रिपोर्ट्स मिळतात की हा एम्ब्रिओ चांगला आहे, ह्याचा स्कोर इतका आहे, किड स्कोर म्हणतात त्याला. आणि त्यांनी मी आता आपण जपानमध्ये आमचा रिसर्च पेपर प्रेझेंट केला की आम्ही 3 दिवसाची बाळं पण 5 दिवसाच्या बाळा एवढं रिझल्ट देत आहेत, कारण त्या मशीनची वापर करून. दुसरं
त्यांनी पुरुषाच्या वंध्यत्वाबद्दल काय नाही बोललं, पण पुरुषांच्या स्पर्म्समुळे देखील वंध्यत्व होऊ शकतं, इन्फर्टिलिटी होऊ शकते. म्हणजे त्याचे वीक असतात किंवा कमी असतो काउंट किंवा मोटिलिटी कमी असते किंवा 2 डोके असतात स्पर्मला, 1 डोका असण्यापेक्षा, ॲबनॉर्मॅलिटीज. बरोबर. तर त्याच्यामुळे देखील इन्फर्टिलिटी होऊ शकते. तर त्याच्यावर पण नवीन टेक्नॉलॉजीज आहेत, इक्सी, इम्सी, मायक्रोफ्लुइडिक्स, मॅक, भरपूर टेक्नॉलॉजीज. तर ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीज आम्ही लॅबमध्ये वापरतो. तू बिलीव्ह नाही करणार, माझी एक पेशंट आहे, 27 वेळा IVF फेल झालेला आहे बापरे. आउट ऑफ इंडिया, आणि माझ्याकडे येऊन पहिल्या ह्याच्यातच प्रेग्नंट झाली. तर आय थिंक दॅट इज द म्हणजे चॅलेंज, हो. एक डोनेशन. चॅलेंज आणि तुम्ही खूप लोकांची स्वप्न सुद्धा पूर्ण करता, कारण अशी लोक तुमच्याकडे खूप आशा अपेक्षा घेऊन आलेली असतात. मोर दॅन द चॅलेंज मी बोलतोय की इट इज दॅट 35 years ऑफ एक्सपिरियन्स. जे त्यांनी मी जे स्ट्रगल्स ऐकलेत, मी पाहिले नाहीत, आय वॉज टू यंग टू सी देम, पण जे मी ऐकलेत, एक टाइमला आपल्याकडे ही टेक्नॉलॉजी नसायची. हे 4 वाजता बेबीज बनवायचे, कारण त्यावेळी ट्रेन्स बंद असायचे, तर म्हणजे व्हायब्रेशन नाही होणार आणि प्रोसिजर स्मूथ होईल. इंजेक्शन मध्ये व्हायब्रेशन नको असायचं. आम्ही अक्षरशः 4 वाजता सकाळी. एक्झॅक्टली. क्या सो बात आहे. हां. जी टेक्नॉलॉजी आत्ता आहे, वी हॅव द अँटी व्हायब्रेशन टेबल्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, हे आता हे इम्सी जे ती बोलते, जनरली आम्ही फक्त 200x आपण झूम इन करू शकतो स्पर्मवर. जेव्हा आम्ही हे इम्सी टेक्नॉलॉजी, जेव्हा पुरुषांच्यामुळे वंध्यत्व होतंय, ह्याच्यामध्ये 6600 टाइम्स आपण मॅग्निफाय करतो. म्हणजे आपल्याला लिटरली डोकं, आपल्याला मान, बॉडी आणि शेपूट जी असते स्पर्मची, ती आपल्याला दिसते, आणि वी कॅन चूज द बेस्ट स्पर्म. एवढा ऍडव्हान्स झालाय म्हणजे असं. हो या. ॲब्सोल्युटली. पण मग तरी पण प्रश्न असा आहे की IVF जर करायचं असं एखाद्या कपलनं, जोडप्यानं ठरवलं, तर प्रश्न असा येतो की हल्ली जागोजागी IVF सेंटर्स उघडलेली आहेत. तर मग त्यांनी ते निवडायचं कसं, कुठला डॉक्टर निवडायचा, कुठलं हॉस्पिटल निवडायचं, हे म्हणजे त्याची काही परिमाणं आहेत का? तर ऑब्व्हियसली माझ्या ह्याच्यानी आता सोशल मीडियाचा तो एकदमच ब्लोअप झालाय. ऑनेस्टली आय थिंक पहिलं तर एक्सपिरियन्स तर बघायलाच पाहिजे. लॅब्स कसे आहेत ते ऑब्व्हियसली ले पर्सनला कळणार नाही. ॲज डॉक्टर्स आम्हाला माहिती आहे की आमच्या लॅबमध्ये काय आहे, बट वेन यू आर गोइंग टू दिस, पहिलं महत्त्वाचं आहे की सगळे प्रश्न जे असतात ते तुम्ही विचारायला पाहिजे, तुमच्या मनातल्या बिना सगळ्या काय शंका. घाबरून. आणि मी ऑलवेज बोलतो, ॲक्च्युली मी शिकलोय आईकडूनच, की ऑलवेज डायलॉग असायला पाहिजे. आता असा टाइम नाही राहिला की जिथे जे डॉक्टर बोललात तेच होणार. इट हॅज टू बी अ डायलॉग, कारण त्या कपलला पण इन्व्हॉल्ड राहायला पाहिजे. कारण बघा, आम्ही सगळं अटेम्प्ट करू टू ट्राय अँड गेट यू प्रेग्नेंट, पण त्यांचं मनाची बात आम्ही कधीच नाही, हे वी कॅन नेव्हर अंडरस्टँड इट, वी कॅन नेव्हर अंडरस्टँड इट. तर त्याच्यामुळे मी ऑलवेज बोलतो की तुम्हाला तुमच्या डॉक्टर बरोबर जी कनेक्शन भेटते, आय थिंक दॅट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट वे टू चूज अ डॉक्टर, बिकॉज ते डॉक्टर तुम्हाला, दे गोइंग टू नॉट ओनली हेल्प यू गेट प्रेग्नेंट, अँड इट्स नॉट अबाउट की जस्ट प्रेग्नेन्सी होते, आपल्याला त्याच्यानंतर अजून 9 महिने काढायचे आहेत. सो इट्स इक्वली इम्पॉर्टंट टू चूज दॅट वे. बट आय थिंक सगळं बघून what's important is you need to see the years of experience, see the work that is being done, and you have to develop तो कनेक्शन तुमच्या डॉक्टरांबरोबर. लॅबॉरेटरीमध्ये काय टेक्नॉलॉजीज आहेत त्या पर्टिक्युलर IVF लॅबमध्ये, आय थिंक ते पण महत्वाचं आहे. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. आणि लाईक आता माझ्याकडे बसलेले असतं की पेशंट्स आलेले असतात दुसऱ्या बाळासाठी. आय हॅव क्रिएटेड 3 बेबीज आउट ऑफ 1 सेट ऑफ एम्ब्रियोज. म्हणजे ती मुलगी माझ्याकडे 25 वर्षाची आलेली आणि तिचं 35व्या वर्षी 3रं मूल झालं त्याच अंड्यानी. सो दॅट इज ऑल्सो. आणि एग फ्रीजिंग करू शकतो, भरपूर करतात, पण त्यातून 10-15 वर्षानंतर ते मूल जन्माला आलं पाहिजे. दॅट इज द स्किल. की तो डॉक्टरसाठी ते स्किल आहे, सामान्यांसाठी तो चमत्कारच असतो एक प्रकारे, तसं म्हणा. माझं एकदा ना असाच एक इंटरव्ह्यू, ॲस्ट्रॉलॉजर होते, आम्ही अशाच गप्पा मारत होतो. तर मी म्हटलं तुम्ही कुंडली कुठली बनवणार. मी 2020 मध्ये बाळ तयार केलं आणि जन्माला आलं पण 2025, तुम्ही कुंडली कुठली बनवणार.
पण तर of मग course, आता 35 वर्ष तुम्ही या क्षेत्रात आहात, तर आता काही जोखीम उरली आहे IVF मध्ये, आणि जर ती उरली असेल तर काय आहे, म्हणजे जोखमीचा भाग कुठला आहे IVFचा? आय थिंक हायपर स्टिम्युलेशन, जिथे आम्ही बोलतो की खूप जास्ती अंडी वाढतात, कधी कधी ते होऊ शकतं. आता माझ्याकडे एक पेशंट होती ज्याच्यात मी सगळ्यात कमी डोस वापरला, तिने खूप अंडी दिली. पण अच्छा. आता आपल्याकडे टेक्नॉलॉजीज आणि आपल्याकडे प्रोसिजर प्रोटोकॉल्स आहेत ज्याच्यानी हे जोखीम एकदमच कमी होते. इनफॅक्ट लास्ट 12 वर्षात हे हायपर स्टिम्युलेशन मी मे बी 2 केसेस पाहिल्या टोटल माझ्या एक्सपिरियन्स मध्ये. माझ्या आईनी ओव्हर My 2000 God. केसेस पाहिले असणार. आणि सुरुवातीला हे नव्हतं सगळं जे आता टेक्नॉलॉजी बदलली आहे ती. हो, हो. आता मी रात्री झोपू शकते आरामात. नाहीतर पूर्वी आम्हाला स्ट्रेस असायचा. यु नो एक तर माझी पेशंट ॲडमिट झालेली ICU मध्ये विथ ब्रेन थ्रॉम्बसिस, म्हणजे क्लॉट्स जे क्लॉट्स. हां, तर आय थिंक बरंच बदललंय. बरंच आणि दुसरी गोष्ट काय ना, मी सगळ्यांना सांगते, आता इतके वर्ष ह्या फील्डमध्ये काम केलेलं आहे. मुलगी 25 वर्षाची असो किंवा 40 वर्षाची असो, तिचं कम्प्लीट चेकअप करा. म्हणजे एव्हरीथिंग, लिव्हर, किडनी, बरोबर. शुगर्स, म्हणजे 25 आणि 40 मध्ये फरक नका मानू. इट्स अ सिम्पल थिंग. आपण एक प्रोसिजर करतोय जे आपल्याला माहिती आहे कोणत्या तारखेला करणार आहोत, कोणत्या ह्याच्यानी करणार आहोत. बेटर आहे की आपण सगळे चेकअप्स करून मेक शुअर की पेशंट पण सेफ राहते आणि पेशंटची रिकव्हरी इज ॲब्सोल्युटली स्मूथ. कारण पेशंट घरी गेलं तरच आम्ही झोपू शकतो. बरोबर. जोपर्यंत पेशंट घरी नाही जात आम्ही पण जागे असतो की पेशंट ठीक आहे नाही आहे. सिम्पल थिंग, आता डिलिव्हरी आम्ही जी आज सकाळी केली, ह्या स्टेजवर यायच्या आधी मी फोन केला, पेशंट ठीक आहे की नाही. जेव्हा ते बोलले हो पेशंट इज ॲब्सोल्युटली फाईन, आता मी आरामात आपल्याशी बोलू शकतोय. हो. नाहीतर माझं मन ऑलवेज तिथे असणार की पेशंटची रिकव्हरी कशी आहे, काय आहे. सो वी ऑलवेज से की वेदर तुम्ही 20, 30, 40, 50, 60 काय पण करत असला, म्हणजे IVFचं नाही, आय एम टॉकिंग इन जनरल, पण हे यू जस्ट मेक शुअर की तुमचं सगळं चेकअप होऊन यू गो इन फॉर द प्रोसिजर. बट IVF देन एंड्स टू बी एकदमच सेफ. म्हणजे द चान्सेस की काय प्रॉब्लेम होतील 1% पण कमी होऊन कमी जातात. होतील. डॉक्टर नंदिता, आम्ही असं ऐकतो की एकतर गोळ्यांचे काही साईड इफेक्ट्स असू शकतात का, इंजेक्शनचे साईड इफेक्ट्स लॉंग टर्मसाठी असतात, आणि IVF केलं की जुळच होतं. IVF मध्ये जर से 100 बायका प्रेग्नेंट राहिल्या तर 5 बायकांमध्ये जुळं असतं, 95 बायकांमध्ये सिंगल होतं. अच्छा. पण त्या तुला सांगणार नाहीत की माझं IVFचं बाळ आहे. जुळं म्हणलं की प्रत्येक माणूस, म्हणजे नॅचरली जुळं झालं असलं तरी म्हणणार नाही नाही हे सांगत नाहीत IVFची आहेत. त्यामुळे आय थिंक त्यामुळे ते हे वाढलंय. झालेलं आहे, म्हणजे असं स्प्रेड झालेलं आहे. हे एक मिसकन्सेप्शन आहे. आणि दुसरी गोळ्या आणि इंजेक्शन, गोळ्या आणि लॉंग इंजेक्शन, आय थिंक दॅट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. कारण पूर्वी आम्हाला वाटायचं त्याचे काय साईड इफेक्ट होणार आहेत का नाही. मी तुला फोटो दाखवला राईट, ती जगातली पहिली टेस्ट ट्यूब बेबी, ती आता 50 वर्षाची तरी झाली असेल. 1978 मध्ये तिचा जन्म झाला. तर तिला आणि तिची बहीण दोघी झाल्या IVFनी. त्यांना मुलं झालेली आहेत व्यवस्थित, नॅचरली वगैरे. आणि ऑब्व्हियसली कुठलीही टेक्नॉलॉजी जी येते त्याचा अभ्यास केला जातो. तर ह्या औषधांचा पण काय इफेक्ट होतो मुलींवर, मुलांवर, ते सगळं अभ्यास केलेला आहे आणि देवाच्या कृपेने तसं काय आढळलेलं नाही. त्यामुळे इट इज अ सेफ प्रोसिजर आणि आय डोंट थिंक वी नीड टू रिअली वरी अबाउट इट. मग आत्ताचे जे कपल्स आहेत त्यांना तुम्ही म्हणजे कसं IVF कडे सेफ प्रोसिजर म्हणून बघावं यासाठी सांगा. म्हणजे मिथ्स कुठली कुठली आहेत, अजून पण असे कुठले कुठले प्रश्न येतात तुमच्याकडे IVF साठी? इनफॅक्ट मी मिथ रिसेंटली ऐकलं की IVF करायला 6 महिने लागतात. हो हो, म्हणून मी तुम्हाला मगाशी प्रश्न विचारला की किती काळ लागतो. तर ऑनेस्टली आपल्याला फक्त 12 दिवस लागतात पूर्ण IVF प्रोसिजर करायला, आणि बच्चू आत टाकायला त्याच्यानंतर 3 ते 5 दिवस लागतात. अच्छा. काय कंडिशन्स असतात ज्याच्यामध्ये आपण लगेच बाळ आत नाही टाकू शकत, पण नेक्स्ट महिन्यात लगेच टाकू शकतो. तर ऑनेस्टली बघायला गेलो मेजॉरिटी पेशंट जे असतात ते 15 ते 20 दिवसात पूर्ण प्रोसिजर, म्हणजे जोपर्यंत बाळ आम्ही आतमध्ये टाकतो ते संपून जातं. दुसरं आहे की IVF
पेनफुल आहे. पण मी ते तुम्हाला उत्तर दिलं की आपली जी टेक्नॉलॉजी, जे प्रोसिजर्स अवेलेबल आहेत त्याच्याने पूर्ण गेलंय. लोकांना असं वाटतं की IVFचं बाळ म्हणजे डोनरचं स्पर्म घेतात, डोनरची अंडी घेतात. नाही, चॅलेंज आहे ते तुमचं स्वतःचं. तुमचं अंड घेऊन, तुझ्या नवऱ्याचे स्पर्म्स घेऊन आम्ही बाळ तयार करतो. बरोबर. तर अनलेस तुला नको असलं, म्हणजे तुम्ही काही कारणांमुळे, काही फॅमिलीजमध्ये काही प्रॉब्लेम्स असतात जेनेटिक, तर त्यांना ते अवॉइड करायचे असतात. तर हल्ली आम्ही ऑफकोर्स जेनेटिक टेस्ट करतो बाळावर हो. आणि ते बाळ व्यवस्थित आहे की नाही ते कन्फर्म करतो. त्यामुळे जेनेटिकसाठी पण डोनर हल्ली लागत नाही. पण एक कॅटेगरी पेशंट्स आहेत ज्यांच्या वीर्यात 0 स्पर्म्स असतात. त्याला आम्ही ॲझोस्पर्मिया बोलतो. अच्छा. म्हणजे ॲब्सोल्युटली वीर्य दिल्यावर सिमेनमध्ये 0 स्पर्म्स. मग त्याच्यात पण आम्हाला स्पर्म्स मिळतात. कसे? आम्ही ऑपरेशन करून टेस्टीजमधनं स्पर्म्स काढतो हो. आणि त्यांनी सक्सेस रेट तेवढाच मिळतो. तर त्या केसेसमध्ये सुद्धा आम्ही स्पर्म्स घेऊ शकतो. तर डोनर स्पर्म आणि डोनर एग्स घ्यायला फार कमी म्हणजे इन्सिडन्स फार कमी आहे. काय हार्डली मे बी 2-3% 1% लोकांच्यात आम्हाला ते वापरावं लागतं. बरं. पण अदरवाईज आय थिंक ते एक आहे. दुसरं म्हणजे नॉर्मल होईल की नाही बाळ. यु नो की आम्ही ऐकलंय की बाळ नॉर्मल नसतं वगैरे वीक असतात. किंवा त्यांच्यात काही दोष असतात का. तर आय थिंक दॅट इज रिअली इम्पॉर्टंट टू नो दॅट IVF बेबीज नॉर्मल आहे, जसं मी आधी बोलले ते. आणि व्यंग जेवढे नॉर्मल प्रेग्नन्सीमध्ये असतात त्याच्याहून मे बी जर नॉर्मल प्रेग्नन्सीमध्ये 2% ह्याच्यात 2.5%. तर ही एक ॲक्सेप्टेबल रेंज आहे. आणि लक्षात ठेवा की प्रेग्नन्सी झाल्यावर आम्ही भरपूर टेस्ट करतो, यु नो लाईक ब्लड टेस्ट, सोनोग्राफी वगैरे. आणि ही गोष्ट मला परत सांगावी इच्छा आहे की इवन नॉर्मल प्रेग्नन्सीमध्ये करावं. कारण एखाद्या स्त्रीला मेंटली रिटार्डेड बाळ झालं किंवा त्याला म्हणजे आता परवाचे मी एक UK पेशंट बरोबर व्हिडिओ कॉल करत होते, तर त्यांच्या बाळाचा लंग्सच डेव्हलप नव्हते. हो. म्हणजे आता त्याला लंग ट्रान्सप्लांटशिवाय दुसरा काही इलाज नाही की मग त्यामुळे त्यांना अबॉर्शन सांगितलेलं तिकडे. तर अशा गोष्टी आपण पिकअप करू शकतो. म्हणजे काय, तो जो बाळ झाल्यावर त्याच्यावर जो त्रास होतो किंवा ऑपरेशन करावं लागतं त्याच्याऐवजी आधी आपण निर्णय घेऊ शकतो. त्यामुळे कुठलीही नॉर्मल पेशंट प्रेग्नंट झाली की प्लीज 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 सोनोग्राफी, ब्लड टेस्ट करा. कारण आज टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे की तुम्ही हे सगळे प्रॉब्लेम्स पिकअप करू शकता. तर यू शुड नॉट मिस इट. हो. आय एम व्हेरी पॅशनेट अबाउट दॅट. लाइटर नोट, अजून एक मिथ मला आठवण आली. IVFच्या इंजेक्शन्सनी वजन वाढतं. हो, 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 हो. ते बिलकुल नाही आणि होत. काही ठिकाणी तर असंही चर्चेत येतं की स्टिरॉइड्स पण दिले जातात. नाही. तर टेक्निकली तुम्ही बघायला जाऊ तर हॉर्मोन स्टिरॉइड्स असतात. तर जनरली काय होतं की जेव्हा हे इंजेक्शन्स देतो आपण, खूप जास्ती अंडी वाढवतो. तर अंडी जेव्हा जास्ती वाढतात, इस्ट्रोजन हॉर्मोन जे शरीरात असतं, एव्हरी वुमनच्या शरीरात असतं, ते वाढतं. तर त्याच्यामुळे कधी कधी वॉटर रिटेन्शन आपण जे बोलतो ते येतं. तर येस, दे कॅन बी वेट गेन, पण सगळ्यांमध्ये नसतं. या बट अबाउट 300 to 500 ग्रॅम्सचं वेट गेन असतं. आणि जसं पिरियड येतं दॅट वॉटर वेट कम्प्लिटली गोज अवे. तर हे पूर्ण मिथ आहे की IVFचे इंजेक्शन्सनी वजन वाढतं. आणि एक आणि तर एक लक्षात ठेव की प्रेग्नन्सी आम्ही करायला गेलो तर त्यांनी वजन वाढणारच ना. प्रेग्नन्सीमध्ये वाढायला पाहिजे. पाहिजे. हां. कारण तेवढं त्याच्यामुळे ते बाळाचं मनात लक्ष ठेवलं पाहिजे. हो, तेवढा एक पिरियड आपण संयमाने घालवला पाहिजे. एक आपण मगाशी डॉक्टर रोहन बोलताना टर्म वापरली होती, एंडोमेटेरियोसिस. येस. तर ते म्हणजे काय? आणि एंडोमेट्रियोसिस बेसिकली काय असतं की एव्हरी मंथ म्हणजे पाळी येते, महिना येतो, पण आणि तो बाहेर येतो आणि त्याला आपण बोलतो जेव्हा ब्लीडिंग आणि हे होतं. सर्टन कंडिशन्स मध्ये हे महिना जे ट्यूब असते त्याच्यातून शरीराच्या आतमध्ये म्हणजे पिशवीच्या बाहेर पडतो. तर हे अंडाशयामध्ये होऊ शकतं, म्हणजे पोटात. तर हे अंडाशयामध्ये जाऊन गाठ बनवतात. हे दुसरे इंटेस्टाइन्स, ब्लॅडर दुसरीकडे होतात. आणि ह्याच्यामुळे काय होतं की जेव्हा पिरियड्स येतात खूप पेन होतं. ह्याच्यामध्ये जेव्हा संबंध ठेवतात कपल्स त्याच्यामध्ये पण पेन होऊ शकतं आणि हे इन्फर्टिलिटी पण कॉज करू शकतं. तर हे एक सिच्युएशन येते जिथे
वुमेनला खूप सफर करायला लागतं, नॉट ओनली क्वालिटी ऑफ लाईफ. म्हणजे आमच्याकडे पेशंट्स येतात जे पिरियडच्या फर्स्ट 2 डेजला ते बेडवरून उठूच नाही शकत, कारण तेवढं पेन होतं, त्यांना ऍडमिट राहायला लागतं, IV पेन किलर्स घ्यायला लागतात. तर अशी सिच्युएशन जेव्हा येते तेव्हा ह्या पेशंट्सला ट्रीटमेंट घेऊन ॲब्सोल्युटली गरज लागते की बरं व्हायला. इनफॅक्ट आमच्या टेक्स्टबुक्समध्ये लिहिलंय की द बेस्ट ट्रीटमेंट फॉर एंडोमेट्रियोसिस इज प्रेग्नन्सी. सो इफ यू गेट प्रेग्नेंट इट्स वन ऑफ द बेस्ट ट्रीटमेंट्स फॉर इट, कारण प्रेग्नन्सीमध्ये प्रोजेस्ट्रॉन जे असतं ते सेक्रीट होतं. एंडोमेट्रियोसिस जेव्हा होतं आम्ही तेव्हा सजेस्ट करतो पेशंट्सला की एग फ्रीज करा किंवा एम्ब्रियोज फ्रीज करा बिफोर गोईंग इन फॉर एनी सर्जरी, कारण मग आपल्या एक वेळा ते भेटले देन वेन वी आर डुईंग द सर्जरी मग आम्हाला क्लीन करताना आम्हाला स्ट्रेस नसतो की काय त्या एग्जला काय त्रास होणार की नाही. नेहमी डॅमेज होते त्या सर्जरीने, पण तो डॅमेज डिपेंड्स ऑन द स्किल ऑफ द सर्जन. आता सर्जन जर चांगला असेल तर तो डॅमेज कमी होतो. जास्ती आय मीन इनएक्सपिरियन्स्ड असला तर जास्ती डॅमेज होतं. आणि डॅमेज म्हणजे काय, स्त्रीबीज खलास होतात, म्हणून ती आधी फ्रीज करून ठेवा. म्हणजे मी माझ्याकडे इवन 19-20 वर्षाच्या मुली ज्या येतात एंडोमेट्रियोसिस, त्यांना पण मी सांगते की प्लीज तुम्ही जेव्हा तुमचं माइंड तयार होईल 21, 22, 23, 21 वर्षानंतरच, आय थिंक 21च्या आधी आपण करू नाही शकत, पण 22-23 वर्षात प्लीज अंडी फ्रीज करा. कारण हा डिझीज जात नाही, तो परत परत येतो आणि शेवटी ते वंध्यत्व होतं त्याच्यामुळे. त्यामुळे यू हॅव टू बी व्हेरी विजिलंट. बरोबर. मग मी शेवटचे फक्त 2च प्रश्न आता विचारते. एक तर डॉक्टर नंदिता, हे जे आपण म्हणतोय सातत्यानं की आपलं फ्रीज करून ठेवा आपले एग्स, तर ती जी प्रक्रिया ती खर्चिक असते असंही एक, म्हणजे हल्ली सोशल मीडियावर सगळ्याच गोष्टी हातात आल्यात, त्यामुळे तुम्हाला ते फ्रीज करायचं जे आहे त्याची यंत्रणा सुद्धा खूप कॉस्टली आहे. नाही, जसं आपण बोलतो की IVF ला जसं मी बोललो होतो, इफ यू कम इन अर्ली, हे काय असतं. आता मला एक सांगा, तुम्ही इन्शुरन्सचं वर्ष भरता, लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, हे तुमचं फर्टिलिटी इन्शुरन्स सारखं आहे. तर काय होतं की वेन यू कम अर्ली, जे खर्च आपल्याला एग पिकअप, जे आपल्याला फ्रीजिंगचं, ते सेम IVF सारखं असतं. अँड मग आपण जे फ्रीज करून ते ठेवतो त्याच्यावर इयर टू इयर खर्च येत असतं. तर असं खर्चिक तुम्ही बघायला गेला तर तसं नसतं. पण येस, तुम्ही एक टाइमला ते पेमेंट करायला कधी कधी आपल्याला पिंच येते. पण वेन यू लुक ॲट इट से 7 years 8 years, आता जशी आई बोलली, ती एक पेशंटनी जी 25ला आली आणि 35ला तिसरं बाळ घेऊन गेली, इफ तुम्ही 10 वर्षावर जे खर्च बघणार त्याच्यावर केलंय, दॅट विल बी नथिंग कम्पेअर्ड टू ते एक टाइमचं जे पेमेंट केलंय. सपोज तुम्ही 100 रुपये भरलेत, 100 रुपये त्यावेळी भरायला असं वाटत असणार की खूप आहे, पण 10 वर्षावर बघितलं तर मग आता मी विचारतोय 10 रुपये वर्षाचे काहीच नाही वाटत. आणि ते तुम्हाला स्वतःच्या फर्टिलिटी कंट्रोल, तुमच्या करिअरला, तुमच्या सपोज तुम्हाला पार्टनर नाही भेटलंय, हे सगळं कंट्रोल तुमच्या हातात देऊन देतं इन ऑर्डर टू कंट्रोल दॅट. अंडरस्टँड की लोकांना ते जड जातं कारण कॉस्ट ऑफ लिव्हिंग वगैरे आहे. तर देर आर डिफरंट स्कीम्स विच हॅव कम इन. बजेट IVFs आहेत. मग दुसरी गोष्ट म्हणजे हल्ली EMI मिळतो, आय थिंक बजाजमधनं ना, काय मला माहित नाही, पण EMI प्रमाणे फॅसिलिटीज देतात ज्याच्यावर आय इंटरेस्ट थिंक नसतं. जे एग फ्रीजिंग वगैरे प्रोग्राम्स आहेत ते आपण डेफिनेटली इन्शुरन्स म्हणून करायला हवेत. अगदी इफ बरोबर. इट्स पॉसिबल, आणि वी कॅन हेल्प पेशंट्स गेट EMI. In fact, there are a lot of companies who are keeping people as employees. त्यांना इन्शुरन्स देतात टू कव्हर द कॉस्ट ऑफ दिस एग फ्रीजिंग. बरोबर. मला असं वाटतं IVF हा इतका महत्त्वाचा विषय आहे, ज्याच्याविषयी काही प्रश्न असतील, मनात मिथ्स असतील, हे सगळं दूर करण्याचं काम दोघांनी, म्हणजे डॉक्टर नंदिता आणि डॉक्टर रोहन यांनी केले. तुम्ही दोघंही आलात, खूप छान संवाद झाला, हसत खेळत संवाद झाला. मोठी टर्म आहे पण ती सोप्या पद्धतीनं लोकांपर्यंत जायला हवी, त्याच्यासाठी तुम्ही मार्गदर्शन केलं. खूप खूप थँक्यू. थँक्यू आम्हाला Thank you. बोलण्यासाठी. थँक्यू.
तर आरोग्य परिषद या कार्यक्रमामध्ये आता इथेच थांबतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.